नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सायंकाळच्या बातम्या. उन्हाळ कांदा पिकावर करपा रोगाचे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, ढगाळ हवामानाचा परिणाम, उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता. अकोला जिल्ह्यात मोहरी काढणीला वेग, कापून ठेवलेल्या मोहरीच्या झाडांची गंजी लावताना महिला. 800 क्विंटल कापसाची गठण, शेतकरीच करणार तयार, शेतकरी गटाचा पुढाकार. गारपिटीने पिकांचे झाले नुकसान, नवथळ भागातील हातात तोंडाशी आलेला घास हिरावला. आंब्यासह संत्र्यांच्या गोडीलाही अवकाळीचा बसणार फटका, बुलढाणा जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू. अवकाळीचा तडाखा, 4067 हेक्टरवर क्षेत्राची हानी, चिखली तालुक्यातील 32 गावे झाली प्रभावित. पीक काढणीच्या वेळी वादळ वाऱ्यासह दमदार पाऊस, भुमराळा वजर शिवारात गहू, शाळू, हरभरा पीक उद्ध्वस्त. मागेल त्याला सिंचन विहीर, पण भूजल पातळीचा खोडा, जलपातळी खोल असल्याच्या अहवालाने वाशिम जिल्ह्यात सिंचन विहिरी रखडल्या. तुरीच्या दरात पुन्हा घसरण, आवक घटली, शेतमालाच्या दरात सतत चढउतार. 53% लाभार्थ्यांना साडी वाटप, एरंडोल अंत्योदय कार्डधारकांना मिळते मोफत साडी. चाळीसगाव तालुक्यात अवकाळीने अवकाळा, 63 गावामध्ये 5,500 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान. खानदेशातील एकमेव कृषी हवामान केंद्रावरच जमले बंद होण्याचे ढग, IMD कडून निधी मिळणे बंदच. दूधगंगेतील आरक्षित साठा 1.8 दशलक्ष घनमीटरने वाढविला, शासनाची मंजुरी, कागलच्या 2054 पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार. शासनाने स्वामीनाथन आयोगाप्रमाणे काजूला 200 रुपये हमीभाव द्यावा, कुडाळ येथे बैठकीत शेतकरी फळबागायतदारांची मागणी. सांगली कुपवाडला शुद्ध पाणी देण्यासाठी 2.5 कोटी तरतूद, महापालिकेचे अंदाजपत्रक जाहीर. नीरा देवघर सिंचन योजनेची कामे जूनमध्ये सुरू होणार, सिंचन भवन मधील बैठकीत माहिती. आदर्की परिसरात ज्वारी काढणीस प्रारंभ, उत्पादनात घट, फलटण पश्चिम भागात रब्बी हंगाम वाया. लाखावर उत्पन्न असणाऱ्यांचे कार्ड होणार शुभ्र, लाखनी तालुक्यात 224 शिधापत्रिका शुभ्र शिधापत्रिकेत परिवर्तित. 4,55,434 जनावरांची टॅगिंग पूर्ण, इयर टॅगिंग ही बंधनकारक, टॅगिंग नसेल तर पशुवैद्यकीय सेवा बंद. गहू मळणीची लगबग सुरू, रब्बी हंगामातील विविध पिकांची शेतकऱ्यांनी केली होती लागवड. 1.5 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 84 कोटी, तुमच्या खात्यात किती आले? गडचिरोली जिल्ह्यात आनंदाचे वातावरण. बफर क्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळणार झटका मशीन, शेतकऱ्यांना होणार लाभ, शेती पिकांचे होणारे नुकसान टळणार.